पुढची बातमी बघूयात। नगर परिषदेनंतर झेडपी आणि महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तिथे सुद्धा मतदान करता येणार आहे। ज्यांचं नाव दुबार मतदार यादीत आहे त्यांना मतदान करता येणार आहे। राज्यात अंदाजे 20 लाख दुबार तिबार मतदार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार असल्यानं ते मतदार सगळीकडे मतदान करू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र दुबार मतदारांना रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली। दुबार तिबार मतदारांपर्यंत जाऊन कोणत्या वार्डात मतदान करणार हे त्यांच्याकडून लेखी घेतलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। दुबार तिबार मतदारांना रोखण्यासाठी आयोगाने नेमकी काय तयारी केली आहे बघूया आपण। राज्यात अंदाजे 20 लाख दुबार तिबार मतदार आहेत। अधिकाऱ्यांकडे दुबार तिबार मतदारांची यादी आहे। कोणत्या वार्डात मतदान करणार याबाबत या मतदारांकडून माहिती घेतली जाणार। दुबार तिबार मतदाराच्या इच्छेनुसार त्याची त्या ठिकाणी नोंद होईल। दुबार तिबार संबंधित वॉर्डात मतदान करणार असल्याचं लिखित स्वरूपात मतदाराकडून घेतलं जाईल।